नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि सध्या पावसाला चालू आहे कोकणात, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आज सकाळ सकाळी थोडा कमी आहे पाऊस. अशी ही पावसाळ्याची सकाळ आहे. असा तो चोरीचा धूर येतोय बघा सकाळ सकाळी. आणि यापेक्षाही ना, जुनी जी घरं आहेत ना आपल्या, म्हणजे मातीची जी घरं पहिली होती त्याच्यातून जो सकाळ सकाळी चुलीतून धूर यायचा आणि त्या कौलातून असं तो धूर बाहेर जायचं ना, हे दृश्य बघायला वेगळंच होतं. आणि आज सकाळ सकाळी पाऊस थोडा कमी आहे, परंतु पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कारण मेसेज येत आहेत की काही तासात जिल्ह्यात बराच इकडे तिकडे पाऊस जास्त वाढणार आहे, असे मेसेज येत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, घरातच राहा, जास्त कुठे बाहेर जाऊ नका. कामानिमित्त काम असेल अर्जंट तरच इकडे तिकडे फिरा, असं मी सांगू इच्छितो तुम्हाला. तर का आता झालेलं आहे बघा, अशी चिमण्यांचं किलबिलाट, कोंबड्यांचं आरवणं. कोकणात पहिली उठल्या उठल्या चूल पेटवली जाते आंघोळीला पाणी तापवण्यासाठी. ते आपण पण सकाळी उठल्या उठल्या चूल पेटवलेली आहे मस्त की आंघोळ करण्यासाठी. सकाळी उठल्या उठल्या आहे ना, आमच्या घरी इम्पॉर्टंट कोणतं काम असेल तर ते आहे म्हणजे देवाची देवपूजा. प्रत्येक दिवशी देवाची देवपूजा केली जाते आमच्या घरी, पहिल्यापासूनच सवय आहे आमच्या आजोबांपासून वगैरे. तर आता इथे बघा, फुलं लागलेत जास्वंदीला. तर आधी खालची तिथली जास्वंद आहे आपली, त्याच्यावरची फुलं काढूया. झाडांवरती थोडं थोडं पाणी आहे, रात्री पाऊस लागलेला आहे त्याच्या. आणि पाऊस आत्ता जो लागतोय तो दणक्यात लागतोय, आणि हा असाच पाऊस लागला पाहिजे, कारण शेतीसाठी असा पाऊस असणं आवश्यक आहे. हे बघा फुलं कशी लागल्यात बा. कळ्या पूर्णपणे फुलल्यात नाही अजून. या कळ्या कधी फुलणार, जेव्हा त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडणार तेव्हा या कळ्या फुलणार, असा विषय. तेव्हा ते पूर्णपणे असे पसरून पावणार. फुलं काढून घेऊया आता. कोकणातील आपल्याला पहाटेचं दृश्य शब्दात न सांगतात. ती हिवाळी पहाट असो, उन्हाळी पहाट असो, किंवा पावसाळी पहाट असो, एक माहोलच वेगळा असतो पहाटेचा. प्रसन्न करणारे एकदम वातावरण असतं भारीमध्ये. फुलं आहेत ना, आता फुलं मिळत आहेत, परंतु गणपतीच्या वेळी आहे ना हालत होते बेकार. एक फुल मिळत नाही. झाडं आमचीच, सगळं काय आमचंच, पण आम्हालाच फुल मिळत नाही, असा परिस्थिती आहे. कारण गणपतीच्या दिवशी, ज्यावेळी गणपती आपल्या घरी येतात कोकणात, त्यावेळी प्रत्येकजण पूजेची तयारी करत असतो, आणि प्रत्येकजण रात्री मध्यरात्री सुद्धा येऊन फुलं काढून घेऊन जातो. कळ्याच्या कळ्या पलवल्या जातात, त्यामुळे गणपतीत फुलं मिळत नाहीत. आता काय एवढे जण लोक जास्त कोण देवपूजा करत नाही रेग्युलर. आमच्या घरी तेवढी रेग्युलर देवपूजा चालते. इतर कोणाच्या घरी करतात काय एवढा काय माहीत नाही रेग्युलर. देवाजवळ इतर ठिकाणी बत्ती वगैरे तेवढीच लावली जाते, परंतु आमच्याकडे कशी आम्हाला सवय असल्यामुळे आम्ही प्रॉपर देवपूजा रोज करतो, त्यामुळे फुलाची आवश्यकता आम्हाला रोजच असते. हे तगारीचं झाड आहे, मोठं फुल आहे याच्यावर, छान वाटतं. हे डबलची, ही डबलची तगारी आहे. सिंगल तगारी तुम्हाला दाखवतो, हे बघा.
ही सिंगलची आहेत, म्हणजे याची पानं पण सिंगल आहेत. आणि ही डबलवाली कशी भरगच्च दिसते, ही सिंगल आहे. खालून थोडी काढून आणलेत, आता याच्यावरती आहेत ती काढायची. याच्यावर पण बऱ्यापैकी आहेत, लागलेत. रोजच असतात, म्हणजे आजच नसतात, रेग्युलर लागलेले आहेत. इथे पण आमची डबल तगारी बघा कसं फुल आहे भरगच्च. हे फुल आहे ना, ते फुलून गेलेलं आहे, म्हणजे हे कालचं फुल आहे. काल संध्याकाळी वगैरे फुललेलं फुल आहे, ते गळून पडणार आहे आता. त्याला काल काढलेलं नव्हतं वाटतं त्या फुलाला, त्यामुळे ते कोमेजून आता पडणार आहे तसंच. पण वेळेचं महत्त्व फार आहे मित्रांनो. वेळेत जर सगळ्या गोष्टी झाल्या तर सगळं काही ठीक असतं. आता ते वेळेत ही बाकीची फुलं होती काल, ती वेळेत फुलाली, त्यामुळे वेळेत फुलल्यामुळं काय झालं, त्यांना अशा पद्धतीने काढलं गेलं आणि देवाच्या चरणावरती वाहलं गेलं. आणि ते फुल उशिरा फुललं असणार 100%. कारण का ते संध्याकाळी वगैरे फुलल्यामुळे देवाच्या ठिकाणी आपण चरणावरती ते गेला नाही, म्हणून देवाला किती, म्हणजे वेळेचं किती महत्त्व आहे बघा. जर योग्य वेळी फुललं असतं तर ते तोडून देवाच्या चरणावरती त्याला कोणीतरी टाकलं असतं, परंतु त्याचा वेळ चुकला फुलण्याचा, त्यामुळे त्याला कोणीच काढलं नाही आणि असंच ते कोमेजून पुन्हा झाडावरती तसंच राहिलं. मला काय सांगायचं हे तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आता मगाशीच सांगितलं शक्यता आहे म्हणून पाऊस येण्याची, आणि पाऊस आलेला आहे. नाव घ्यायची खोटी आणि लागायला सुरुवात. बाबूराव सकाळी उठल्यावर गावाला मेन विषय कचरा. फुलं बिलं काढले आहेत, आता कचरा काढून घ्यायचा आहे सगळा. आम्ही आतमध्ये ना लादीवरची झाडू वापरतो आतमध्ये घरात, पण बाहेर ही हिराचीच झाडू वापरतो बाहेरच्या लादीवरती इकडे मंडपात. तर काय हा तू घरात लादीचं घर तुझं लादी आहे आणि तू झाडू कोणती वापरतोस असं कमेंट करतो. त्यांच्यासाठी सांगतो, ही झाडू आम्ही बाहेर वापरतो आणि आतमध्ये दुसरी लादीवरची जी झाडू असते ती आतमध्ये घरात वापरतो आम्ही. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, कोकणकर आणि कोरा चहा हे एक अतूट नातं आहे. आणि कोरी चहा असल्याशिवाय आपल्याला तर भाऊ काही जमत नाही. म्हणजे जास्त मी चहा पित नाही, परंतु कधीतरी असेल तर कोरी चहा प्यायला मला आवडते. आणि जर कार्यक्रमानिमित्त बाहेर असेल तरच मी दुधाची चहा पितो. तर आत्ता चहा बनवण्यासाठी सुरुवात करूया आपण. एक चहाचं आपलं भांडं घेतलेलं आहे. साखर टाकायचे. साखर झाल्यावर चहापूड टाकायचे आपल्याला. अद्रक वगैरे असेल तर टाकूया आपण. आला बारीक केलेला आहे, आला टाकून घेऊया. काय माहोल झालाय बघा सकाळ सकाळी. आणि तिकडचं ते डोंगरावरचं धुकं कसलं वाटतंय माहिती आहे. डोळ्याने बघण्यात हे क्षण आहे ना अप्रतिमच आहे. खरंच भारी वाटतंय समोर सीन. हे तर आहे आपलं कोकण, ही तर आहे आपली कोकणातली पहाट, हा पक्ष्यांचा किलबिलाट. आणि कोकिळासुद्धा सुमधुर आवाजामध्ये सकाळ सकाळी ओरडते ना, तेव्हा भारी वाटतं.
रानामध्ये लांब तिकडे मोरांचे सुद्धा आवाज कुहू कुहू ऐकायला येतं. म्हणजे मोरांचं ओरडणं, कुहू कुहू नाही ॲक्च्युली, मोरांचं ओरडणं सुद्धा ऐकायला येतं. ते सुद्धा भारी असतं. पक्ष्यांची आवाज आहे का बॅकग्राऊंडला. कसं भारी वाटतंय. पाऊस 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 कोकणात पडतोय मुसळधार पाऊस. सकाळचे वाजले 8:15 आणि 8:15 वाजता जबरदस्त पाऊस पुन्हा. सकाळी म्हटलं थोडा थोडा पडत होता, मी उठलो तेव्हा 6 वाजता, परंतु आता परत जोर धरला नाही पावसानं. आणि अशीच पावसाची आवश्यकता आहे, कारण भात लावणी शेती चालू आहे सगळ्यांची कोकणात. त्यामुळे अशी भात ह्याची पावसाची खूप आवश्यकता आहे. असाच पाऊस पडत राहिला पाहिजे वाटतं. आणि पावसाचे दिवस ना मित्रांनो शब्दात नाही सांगू शकत. या कोकणातील पावसाचे दिवस काय जो क्षण आहे, तो जो माहोल आहे ना, एक वेगळाच. आता नुकता चालू झाला आहे म्हणून आता पूर्णपणे जेव्हा पाऊस आता महिनाभर तरी लागेल ना, पूर्ण सगळी ग्रीनरी होते ना इकडे, एकदम हिरवळता पसरते, भारी वाटतं, मन प्रसन्न वाटतं एकदम बघून. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात पहाटेचं दृश्य थोडंफार कॅप्चर केलं होतं. अशी असते कोकणातली पहाट. पाऊस असेल तर वेगळंच वातावरण असतं. आणि आता गणपतीचं वातावरण सुद्धा वेगळंच असतं. लवकरच आपल्या बाप्पाचं सुद्धा आगमन होणार आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.